रामकृष्ण हरी मंडळी आणि परत एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूरची वारी अगदी जवळच आलेली आहे, म्हणजेच जून महिना आलेला आहे आणि याच महिन्यामध्ये असते पंढरपूरची वारी। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पंढरपूरच्या वारीमध्ये जाणार आहोत, वारकऱ्यांच्या मुलाखती घेणार आहोत, त्यांच्यासोबत आपण प्रवास करणार आहोत आणि वारी संदर्भातले सगळे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत। कारण की जेव्हा आपण आपला युट्यूब चॅनल चालू केला होता तेव्हा खूप चांगला रिस्पॉन्स आपल्या या चॅनलवरती वारीमुळेच मिळाला होता। त्यामुळे काहीही झालं तरी वारीचे व्हिडिओ आपण दरवर्षी आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकतच असतो, त्यामुळे याही वर्षी आपण ते टाकणारच आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूरच्या वारीचं म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं वेळापत्रक आपल्याकडे आलेलं आहे। म्हणजे ज्ञानेश्वरांची पालखी कधी निघणार आहे, कोणत्या ठिकाणी किती दिवस मुक्कामी आहे, कोणत्या वेळी कोणत्या गावात आहे, ती पंढरपूरला कधी पोहोचेल, याचं संपूर्ण वेळापत्रक आता आपल्याकडे आलेलं आहे। आणि तेच वेळापत्रक मी तुमच्याशी शेअर करणार आहे। कारण की बऱ्याच लोकांना असतं की वारी कधी निघणार आहे, किती दिवस कोणत्या ठिकाणी मुक्काम आहे, किती वेळासाठी मुक्काम आहे, दुपारचा निवांत किती वेळ असणार आहे। सो सगळ्याचं वेळापत्रक आता आपल्याकडे आलेलं आहे आणि मी तुम्हाला तेच वेळापत्रक आता दाखवणार आहोत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे त्याचं प्रस्थान हे 19 तारखेला आळंदीमधून होणार आहे आणि त्याच दिवशी पालखी आळंदीमध्येच मुक्कामी असते। परंतु 20 तारखेला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरून पुण्याकडे प्रवास करते आणि पुण्यामध्ये अजून एक दिवस मुक्कामी असते। म्हणजे साधारणपणे पुण्यात मुक्काम 21 तारखेपर्यंत पालखी पुण्यामध्येच असते आणि 22 तारखेला पालखी पुण्यातून सासवडच्या दिशेने जाते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालखीचा सगळ्यात अवघड टप्पा तो हाच असतो, म्हणजे सासवडचा जो घाट आहे तोच घाट या पालखीचा सगळ्यात अवघड असा टप्पा मानला जातो। कारण की या घाटामध्ये आपण बघत असाल की आळंदी ते पंढरपूर जी पालखी जाते तिथे आपल्याला एक बैलजोडी पाहायला मिळते, म्हणजे 2 बैल असतात। परंतु या घाटामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला 5 बैलजोडी पाहायला मिळतात, म्हणजे जवळपास 10 बैल असतात हे पालखी पूर्ण तो घाट पार करण्यासाठी। आणि ते दृश्य पाहण्यासाठी खूप जास्त गर्दी तिथे असते आणि दरवर्षी आपण तिथे व्हिडिओ काढण्यासाठी किंवा तेथील लोकांच्या मुलाखती घेण्यासाठी दरवर्षी आपण त्या घाटामध्ये गेलेलोच असतो। आणि याही वर्षी आपण त्याच घाटामध्ये जाणार आहोत आणि तो घाट पूर्ण पास केल्याच्या नंतर सासवडलाच पालखीचा मुक्काम असतो। त्याच्यानंतर पालखी जाते 24 तारखेला जेजूरच्या दिशेने आणि साधारणपणे सासवड ते जेजुरी अंतर हे 16 किलोमीटरचं आहे, त्याच्यामुळे त्या दिवशीचा मुक्काम हा जेजुरीत होतो। अंतर कमी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी पालखी लगेच पुढच्या दिशेने प्रवास करते आणि 26 तारखेला वाल्ह्यामध्ये पोहोचते आणि 26 तारखेनंतर वाल्हे ते लोणंद असा 20 किलोमीटरचा प्रवास पालखी पुढे करते आणि 27 तारखेला लोणंद ते तरडगाव असं फक्त 8 किलोमीटरचा प्रवास ही त्या दिवशी पालखी करते। कारण की बऱ्याच वेळेला लोणंदमध्ये पालखीचा मुक्काम असतो, परंतु या दिवशी म्हणजे या वेळेस लोणंदमध्ये पालखीचा मुक्काम नाहीये, त्याच्यामुळे पुढचा लोणंद ते तरडगाव हे 8 किलोमीटरचं अंतर त्याच दिवशी आपण पालखी पार करणार आहे। त्याच्यानंतर 27 तारखेला पालखी जाते लोणंद ते तरेगाव आणि 28 तारखेला पालखी जाते तरडगाव ते फलटण, हे साधारणपणे 21 किलोमीटरचं अंतर त्या दिवशी पूर्ण करते। आणि 29 तारखेला फलटण ते वरड हे 18 किलोमीटरचं अंतर, 30 तारखेला वरड ते नातेपुते हे 21 किलोमीटरचं अंतर पालखी पूर्ण करते आणि 1 तारखेला नातेपुते ते माळशिरस हे 18 किलोमीटरचं अंतर देखील पालखी पार करते। त्याच्यानंतर माळशिरस ते वेळापूर आल्याच्या नंतर जवळपास पंढरपूरच्या जवळ पालखी आली असे समजतात वारकरी। आणि तिथे नंतर मग तिथून पुढे रिंगण, उभं रिंगण, गोल रिंगण, ह्या रिंगण सगळे तिथून पुढे पालखीचे चालू होतात। त्याच्यानंतर वेळापूर ते भडीशेगाव हे 3 तारखेला 21 किलोमीटरचं अंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पूर्ण करते आणि 4 तारखेला भडीशेगाव ते वाखरी 10 किलोमीटरचं अंतर हे पालखी 4 तारखेला पंढरपूरच्या दिशेने पुढे जाणार आहे। आणि 5 तारखेला वाखरी ते पंढरपूर हे फक्त आणि फक्त 5 किलोमीटरचं अंतर हे 5 तारखेला पालखी पूर्ण करते। वाखरीमध्ये पोहोचले म्हणजेच पंढरपूरचं मुख दर्शन झाल्यासारखं असं वारकरी समजतात, त्यामुळे वाखरीमध्ये पालखी गेली की पंढरपूरला गेल्यासारखं असं वारकऱ्यांना वाटतं। कारण की वाखरीपासून पंढरपूर हे अंतर फक्त 5 किलोमीटरचं आहे आणि 5 तारखेला ही पालखी वाखरीतून पंढरपूरच्या दिशेने निघेल आणि 6 तारखेला म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तसंच संत तुकाराम महाराजांची पालखी देखील पंढरपूरमध्ये येते आणि हा जी पंढरपूरची यात्रा म्हणतो, जत्रा म्हणतो, उरूस म्हणतो,
हे सगळं आपल्याला पंढरपुरामध्ये पाहता येतं. आणि त्या दिवशी साधारणपणे जवळपास 12 ते 15 लाख वारकरी आपल्याला पंढरपूरमध्ये पाहायला मिळतात. हा संपूर्ण प्रवास आज आपण म्हणजे संपूर्ण प्रवासाचं वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आणि असाच प्रवास हा पालखीचा असणार आहे. त्यामुळे आणि जो लोणदचा जो मुक्काम असायचा तो यावेळेस लोणदचा मुक्काम नाहीये. त्याच्यामुळे लोणदला पालखी गेली की दुसऱ्या दिवशी लगेच पुढच्या दिशेने रवाना होईल. पुण्यामध्ये मात्र 2 दिवस मुक्काम नेहमीच असतो. त्यामुळे आणि पुण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी इथे थांबते आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात असते. त्याच्यामुळे पुण्यात त्या दिवशी खूप जास्त गर्दी होते. सो असा हा पूर्ण पालखींचा प्रवास आहे आणि हा पूर्ण वेळापत्रक आहे जे मी आता तुम्हाला सांगितले. सो अशाच वेळापत्रकानुसार पालखी पुढे जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बापुडीला जो मुक्काम होता म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा जो मुक्काम असतो आकुर्डीमधून पुण्याच्या दिशेने जाताना, तो बोपोडीचा जो मुक्काम होता तो पूर्वी 15 मिनिटांचा होता, तो आता 25 मिनिटांचा केलाय. त्याच्यामुळे वारकऱ्यांना तिथेही दर्शन घेण्यासाठी निवांत दर्शन घेता येणार आहे. आणि तिथून पुढे पालखी पुण्याच्या दिशेने रवाना होते. म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पुण्यामध्ये एकाच दिवशी असते. आणि जेव्हा पुण्यातून बाहेर पडतात तेव्हा दोन्हीही वेगळ्या दिशेने म्हणजे वेगळ्या रस्त्याने पंढरपुरात जाऊन भेटतात. सो हा संपूर्ण वाऱ्यांचा प्रवास आहे. सो आपण नक्कीच ती वारी पूर्ण कव्हर करूयात आणि वेळापत्रक पण ते आता मी तुम्हाला सांगितले आहे. सो लवकरच भेटूयात आपण पंढरपूरच्या वारीमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी.